श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक खूप 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 स्वागत आहे। तर मी आज हा छोटासा व्हिडिओ आपण कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तो पाहावा ही नम्र विनंती। तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळून येईल की कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी वगैरे कशी असते आणि आपल्याला कोणते मंत्र स्तोत्र काय म्हणायचं आहे आणि कशी सेवा करायची आहे हे तुम्हाला समजले जाईल। म्हणून मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला सर्व पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होईल। तर कोजागिरी पौर्णिमा ही शारदीय नवरात्र झाल्यानंतर जी पौर्णिमा येत असते मग त्याला आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा शारदीय पौर्णिमा असं म्हणतात। तर कोजागिरी पौर्णिमा ह्या दिवशी काय करायचं असते तर तुम्हाला तर माहीतच आहे की आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता आपण सर्वजण मिळून दूध पितो। तर हे दूध का प्यायचं असतं, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे तुम्हाला पण माहीत आहे का नाही तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर आपण हे जे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण रात्री पूजा करायची आहे तर ह्या पूजेची वेळ काय आहे तर ह्या पूजेची वेळ आपल्याला ठीक 12 वाजता चालू होणार आहे। तर 12 ते 12:30 ह्या टायमिंगमध्ये आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे। तर तुम्ही 12च्या आधीच आपल्या घरामध्ये 12च्या आधी म्हणजे 11:45 वाजेपर्यंत 11:45 वाजताच आपण ही पूजा मांडणी वगैरे करायची आहे। तर ती पूजा मांडणी कशी करायची आहे, आपल्याला जिथे सेवा जर जिथे करायची आहे त्या ठिकाणी आपण स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे। नंतर चौरंग ठेवायचा आहे, चौरंगावर पांढरे शुभ्र वस्त्र ठेवायचे आहे। तुम्हाला जर पांढरे वस्त्र नसेल तर तुम्ही लाल कलरचे वस्त्र अंथरून आपण त्याच्यावर पूजा करू शकता। तर त्यावर आपण सर्वप्रथम आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेवांची पण पूजा करायची असते, माता लक्ष्मीची पण पूजा करायची असते आणि स्त्रीयंत्राची पण पूजा करायची असते आणि मेन म्हणजे चंद्राची पूजा करायची असते। तर ही जी मांडणी आहे तर आपण चौरंगावर पांढरे शुभ्र वस्त्र अंथरून घ्यायचे आहे। त्यानंतर एक छोटीशी तांदळाची रास करायची आहे। तर त्यावर आपण इंद्रकलश मांडायचा आहे। तर इंद्रकलश मांडायचा आहे। तर त्या इंद्रकलश आपण घ्यायचा जो आहे तो तांब्या पाहिजे आणि त्या तांब्यामध्ये आपण शुद्ध पाणी घ्यायचे आहे आणि त्यावर आंब्याची 5 पाने आपण ठेवायची आहेत आणि ही 5 पाने त्याच्यावर ठेवून आपण पाण्यामध्ये त्या आपण हळदी कुंकू अक्षदा टाकून आपण त्याची पूजा करायची असते। तर ते इंद्रदेवाची आपण करतो। कारण का बरं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्रदेव आहेत ते सर्व देवांचे राजा म्हटले जातात, म्हणून मग त्यांची पण आपण त्या दिवशी पूजा करायची असतात। कारण इंद्रदेव जे आहेत ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या धर्तीवर त्यांचं म्हणजे त्यांचा प्रवास सुरू असतो, म्हणून मग आपण त्या दिवशी आपण त्यांची पूजा वगैरे करायची असते। तर ते रात्रीचे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे रात्री ते फिरत असतात आणि सर्व म्हणजे सर्वांच्या घरापाशी जाऊन ते हे करतात, कोण जागा आहे, कोण काय करते आहे, कोण झोपले का, कोण आळशी आहेत, कोण देवाची सेवा करते हे बघून आपण त्याचे असे पुण्य ते ठरवत असतात। म्हणून मग आपण त्या दिवशी आपण पूजा करायची असते आणि मग माता लक्ष्मीची पूजा ही करायची आहे। ती आपण विड्याचे पानं जे असतात ते विड्याचे पानं 2 विड्याचे पानं घ्यायचे आहेत। त्यावर आपण 2 विड्याचे पानं त्यावर आपल्याकडे लक्ष्मी यंत्र जर स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र आपण ठेवायचं आहे। तर स्त्रीयंत्र नसेल ज्याच्याकडे तर त्याने काय करायचं आहे तर एक सुपारी म्हणून घ्यायची आहे आणि त्या सुपारीची विधिवत पूजा करायची आहे। आणि त्याच्याच बाजूला आपण 2 अजून विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावर स्त्रीयंत्र कुबेर यंत्र जे असतं ते कुबेर यंत्र ते जर नसेल आपल्याकडे तर आपण विधिवत सुपारीचीच पूजा करायची आहे। आणि त्यानंतर मग आपण चंद्राची प्रतिमा ही तांदळाने काढायची आहे। तांदळाने एक छोटेसे काढायचे आहे आणि त्यावर आपण फुलं वगैरे घालून आपण ही पूजा करायची आहे। तर आपली ही अशी पूजा मांडणी आहे। आपण सर्वप्रथम पूजा मांडणी करायच्या आधी आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपली पूजा चालू करायची आहे। तर आपण ह्या दिवशी कोणती सेवा करायची आहे
तर आपण त्या दिवशी आपण स्वामी समर्थांच्या केंद्रात ज्याप्रमाणे सांगितले आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला सेवा सांगणार आहे। तर त्या दिवशी आपण रात्रीची जी सेवा करायची आहे तर त्या आपण 11 माळींचा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्रची 1 माळ करायची आहे। विष्णू गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे आणि कुबेर गायत्री मंत्राची 1 माळ जप करायची आहे आणि 16 वेळा आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे आणि श्री व्यंकटेश स्तोत्र पण आपण एकदा म्हणायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय जर तुम्हाला अध्याय जर तुमच्याकडे गीता नसेल तर मग आपण यूट्यूबला लावून आपण हे ऐकू शकता। तर ह्या दिवशी आपण ह्या पूजा करायच्या असतात आणि ह्या दिवशी 8 प्रकारच्या लक्ष्मीची पूजा करायची असते। तर त्या 8 लक्ष्मी कोणकोणत्या आहेत तर त्या वित्तीय लक्ष्मी, गुणलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, भावलक्ष्मी, संतान लक्ष्मी आणि आरोग्य आणि धैर्य म्हणजेच अष्टलक्ष्मी। ह्या लक्ष्मी आपल्याला ह्या लक्ष्मींची आपण पूजा करायची असते। हे यथाविधी पूजा आपण ह्या दिवशी करायची असतात। ह्या दिवशी जर आपण पूजा केली तर आपल्याला त्याचे पुण्य मिळते, म्हणून मग आपण ही पूजा करायची आहे। जर तुम्हाला शक्य असल्यास तर तुम्ही ह्या दिवशी हवन पण करू शकता। आपल्या घरच्या घरी छोटेसे हवन कुंड आणून त्यामध्ये, जर तुमच्याकडे हवन कुंड नसेल तर आपण एखादी छोटीशी पाटी घेऊन त्याच्यामध्ये आपण हवनाची जी समिधा मिळते ते समिधा टाकून आपण शुद्ध तुपाने आपण हे हवन करू शकतो। तर हे आपण सेवा करायची आहे। तर हे आपण रात्रीचं 12 वाजेपर्यंत जागरण करूनच करायचे आहे। तर का बरं हे तर कोजागिरी पौर्णिमा, मग हे कोण जागा आहे हे पाहण्यासाठी आपल्या धर्तीवर लक्ष्मी जी असते, लक्ष्मी तिची मोठी बहीण अक्काबाई म्हणून असते, ती पण ह्या धर्तीवर फिरत असते आणि ती बघत असते की कोण जागा आहे, कोण कसं काय करते, पूजा कोण करते, कोण किती सेवा करते। हा जो कोजागिरी पौर्णिमेचा जो हा उत्सव असतो तो हा उत्सव आपण सगळ्यांनी सेवा करून व्यतीत घालवायचा असतो। हे जे एकदम मोठा उत्सव आहे। ह्या दिवशी आपण जेवढी सेवा करल त्याचे आपल्याला पुण्य हे 100 पटीने मिळते। कारण पौर्णिमा ही कोजागिरी जी पौर्णिमा आहे ती सर्व पौर्णिमेमधील सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम फलदायी असल्यामुळे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ह्या सर्व सेवा करून आपल्याला आपण जे सेवा करतोय त्याचे डबल पुण्य आपल्याला मिळते, 1000 पटीने पुण्य मिळते। म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपण हे करायचं असते, ह्या सर्व सेवा करायच्या असते। तर आपण हे शारदीय नवरात्र आहे, ते नवरात्रात आपण जी देवी 9 दिवस युद्ध करते त्यानंतर ती निद्रस्त होते आणि 5व्या दिवशीच म्हणजे कोजागिरी पौर्णिमा असते त्या दिवशी ती जागृत होते, म्हणून ही पौर्णिमा साजरी करतात। आणि ह्या पौर्णिमेला आपण दुधाचा नैवेद्य करतो। दूध हे पृथ्वीवरचे अमृत आहे, म्हणून आपण त्या दिवशी हे दुधाचा नैवेद्य करून आपण आधी चंद्राच्या शलाकेमध्ये आपण ठेवायचं आहे। हे जे टायमिंग आहे ते आपण 12 ते 12:30 ह्या टायमिंगला आपण आपल्या जिथे चंद्राचे प्रतिबिंब आपल्या त्या भांड्यामध्ये पडेल अशा आपण त्या भांडे आपण चंद्रशलाकामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व घरातील लोकांनी हा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे। आणि हे जे आपण दूध जे घेतो तर ह्या जे आपण दूध घेतो त्याने आपल्याला रोग नाहीसे होतात। सर्व प्रकारचे आपल्याला म्हणजे ज्या आपण लक्ष्मीचे पूजन करतो बघा, हे वित्तलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, गुणलक्ष्मी, संतान लक्ष्मी आणि धैर्यलक्ष्मी असं सर्व ज्या असतात लक्ष्मी आपल्या 8 प्रकारच्या, तर त्यांचे सर्व जी ताकद आहे ती आपल्याला या दिवशी प्राप्त होते। म्हणून मग आपण ते दूध आपण ग्रहण करायचं असते आणि हा प्रसाद घेऊन आपण आपले आरोग्य एकदम सुखकारक करायचं आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे ही मला तुम्ही कमेंट करून सांगा। आणि ज्यांना जर हे म्हणजे पूजा कशी करायची आहे, कोणते स्तोत्र वगैरे मंत्र म्हणायचे आहेत आणि ह्या जर तुम्हाला पूजाविधीची सर्व मांडणी आहे, पूजा कशी करायची आहे, कशी मांडायची आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।